यासह राज्यातील आणि देश विदेशातील आत्ताच्या घडीच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याचबरोबर सध्या मॅच सुरू आहे भारत विरुद्ध पाकिस्तान, त्याचेही अपडेट आपण घेत आहोत आणि त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळायचं नाही। मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक दावा। गोऱ्हेंनी मर्सिडीज दाखवाव्यात, गए गुजरे लोकांकडे मी लक्ष देत नाही। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका। साहित्य संमेलनाच्या मंचाचा वापर राजकारणासाठी करायला नको होता। मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून नीलम गोऱ्हेंचा निषेध, तर राजकारण परिसंवादाच्या बाहेरच ठेवा म्हणत सुनावलं। नीलम गोऱ्हेंच्या विरोधात पुण्यामध्ये शिवसेना युबीटी आक्रमक। नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन करत वक्तव्याचा केला निषेध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्या गणेश नाईकांचा जनता दरबार। पक्षवाढीच्या नावाखाली शिंदेंना आव्हान देण्याची तयारी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नागपुरात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा निषेध, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांविरोधात अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत आंदोलन। मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार, आता पक्षामध्ये अधिक सक्रिय होणार, तर भगवा फक्त शिवसेनेचा नाही सर्वांचाच, धंगेकरांचं स्पष्टीकरण। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायला हवा, नार्वेकरांना पत्र देऊन कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करणार जितेंद्र आव्हाड आक्रमक। भारत पाकिस्तान महामुकाबल्यात भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 15 धावांवर बाद, शाहीन आफ्रिदीनं घेतली रोहितची विकेट। बुलेटिनमध्ये घेऊयात आपला महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। सीमा प्रश्नावर नव्यानं समिती नेमावी अशी मागणी करत सीमा प्रश्नी बैठक होत नसल्याची खंत एकीकरण समितीनं व्यक्त केली। दरम्यान अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। प्रयागराज इथल्या संगमावर ते स्नान करणार आहेत। एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही संगम तीरावर स्नान करणार आहेत। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं राहणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे 26 तारखेच्या पहाटेचा 4 वाजल्यापासून ते 27 तारखेला रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी हे मंदिर खुलं असेल, तर या काळामध्ये व्हीआयपी आणि गर्भगृह दर्शन बंद असेल। शनी शिंगणापुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या भावनेशी खेळ सुरू आहे, त्यांची आर्थिक लूट केली जाते। देवाला चढवण्यासाठी आणलेले नारळ, प्रसाद यासह पूजा साहित्य मंदिराच्या गेटवरच जमा करून घेतलं जाते। त्यामुळे हे साहित्य पुन्हा दुकानात विकलं जातंय का असा सवाल भाविक विचारतात। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं असं धक्कादायक विधान नीलम गोऱ्हेंनी केलंय। मराठी साहित्य संमेलनातील असे घडलो आम्ही या कार्यक्रमात गोऱ्हेंनी हा गौप्यस्फोट केला। नीलम गोऱ्हेंच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली। संजय राऊतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहित गोऱ्हेंच्या वक्तव्यावर अनेक सवाल विचारले। राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली येऊन संमेलन केलंय हे शोभणारं नसल्याचं राऊत म्हणाले, तर संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला, त्याची जबाबदारी संमेलन घेणार काय असा सवालही संजय राऊतांनी केला। नीलम गोऱ्हेंनी राजकारणामध्ये चांगभलं करून घेतलंय, त्यामुळे त्यांनाच विचारा त्यांनी पदासाठी किती मर्सिडीज दिल्यात। नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीज दाखवाव्यात असं आव्हान उद्धव ठाकरेंनी गोऱ्हेंना दिलं। नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? 8 मर्सिडीज दिल्यात का? पावत्या घेऊन या असं जोरदार प्रत्युत्तर खासदार संजय राऊतांनी दिलं। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंनी चांगला समाचार घेतला। नीलम गोऱ्हे मातोश्रीवर सर्व काळ पडीक असायच्या, एवढंच काय तर मातोश्रीवर बॅरिकेडिंग लावायच्या।
काम सुद्धा गोऱ्हे करायच्या असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झालेली आहे. या बैठकीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या. मतदारसंघनिहाय बैठका घेण्याच्या सूचनाही दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे. सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत. पक्षवाढीसाठी भाजप असे कार्यक्रम आयोजित करते. बॅनरच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे आता शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ठाण्यात जनता दरबारच्या आयोजनावरून गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रत्येकालाच मंत्रालयामध्ये यायला जमत नाही. नागरिकांनी व्यथा मांडता यावी म्हणून नवी मुंबई आणि पालघरनंतर ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला जाणार आहे असं नाईक म्हणाले. बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आला असतं. पण मी शेतकऱ्यांसाठी लढतोय. शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा कितीही वेळा पराभव झाला तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं. धाराशिवच्या परंडामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला. परंड्यात सुजितसिंग ठाकूर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुरेश धस यांचा सत्कार केला जाणार होता पण त्यांनी सत्कार घेण्यास नकार दिला. संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दलितांवर अत्याचार झाला की आरोपीला लवकर पकडलं जात नाही असं म्हणत रामदास आठवले यांनी सरकारला घरचा आहेर दिला. दलितांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असंही आठवले म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. कोकाटे मुंडे यांच्यासारख्यांचं रक्षण करणं म्हणजे भाजपचं हिंदुत्व आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे. कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकर यांच्याकडून इमानदारीची अपेक्षा नाहीच असा आरोपही राऊतांनी केला. संजय राऊतांच्या आरोपांवर नार्वेकरांनी पलटवार केला. संजय राऊतांना निश्चितच अपेक्षा भंग होईल. नियमानुसार योग्य निर्णय दिला जाईल तर राऊतांना कायद्याबाबत काही माहितीच नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मी काँग्रेसमध्ये आहे आणि कायम काँग्रेसमध्येच राहणार. भगवा हा फक्त शिवसेनेचाच नाही तो सगळ्यांचा आहे अशी स्पष्टोक्ती रवींद्र धंगेकर यांनी केली. तर उदय सामंतांनी मला निमंत्रण दिलं तरी सर्व पक्षांसोबत माझे संबंध आहेत असंही ते म्हणाले. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचेच नेते आहेत. ते वैयक्तिक कामासाठी शिंदेंना भेटले आणि त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर त्यात गैर काहीच नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. जशी क्रिकेट खेळताना काळजी घ्यावी लागते तशी राजकारणातही काळजी घ्यावी लागते. जखमी होऊ नये म्हणून क्रिकेटर्स हेल्मेट पॅड घालतात. तसंच आपला बळी कधी कोण घेईल हे माहिती नसतं. त्यामुळे राजकारणातही हेल्मेट पॅड घेऊन सज्ज राहावं लागतं अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. शक्तीपीठ महामार्गाला राणा पाटलांनी अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला. शक्तीपीठ महामार्गाबाबत जी भूमिका शेतकऱ्यांची आहे तीच भूमिका माझी आहे असं वक्तव्य राणा पाटलांनी केलं. तर शेवटपर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये यशस्वी मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असंही त्यांनी सांगितलं. श्रीरामपूरचे माजी आमदार लहुजी कानडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून कानडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. नांदेडमध्ये महसूल आयुक्तालय तयार करण्यासंदर्भात महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. दांगड समितीच्या अहवालाचा अभ्यास करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. इंदापूरमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 10 एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं. यावेळी भरणेंनी बसमधून प्रवास करण्याचाही आनंद लुटला. भिवंडी तालुक्यातील आनगाव इथं जाऊन मंत्री नितेश राणे यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली. सत्यभामा गजानन बालक वृद्धाश्रमातील वृद्धांची त्यांनी विचारपूस केली. वसईच्या मधुबनमधील सुरक्षा स्मार्ट सिटीच्या काही अंतरावर कारनं दुचाकीला धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झालाय तर एकावर उपचार सुरू आहेत. उल्हासनगर महापालिका प्रशासनानं ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक विभागाला डिजिटल पद्धतीनंच काम करण्याचे आदेश देण्यात आले. तर 15 मार्चपर्यंत 100% डिजिटलायझेशन करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध असलेल्या सावकार रोडवरील एका दुकानाबाहेर गुजराती भाषेत पाट्या लावण्यात आल्या.
दुकानाबाहेर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असल्यानंतरही गुजराती भाषेमध्ये पाटी लावल्यानं महापालिका कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला. आरोपींनी अमेरिकन नागरिकांना बोगस अलर्ट पाठवून त्यांची बँक खाती हॅक केली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. मीरा रोडमध्ये रस्त्यात वृद्ध महिलांना बोलण्याच्या बहाण्यानं गुंतवून ठेवत त्यांच्याकडील दागिने चोरणाऱ्या बोलबच्चन टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय. अहमदाबादमधून 2 आरोपींना अटक केली आहे, तर एकूण 10 गुन्ह्यांची उकलही करण्यात यश आलंय. वसईच्या मधुबन इथल्या सुरक्षा स्मार्ट सिटीच्या काही अंतरावर ऍक्टिव्हा आणि बाईकची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला. भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गालगत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झालंय. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळद परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेमध्ये हळदीचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे चिया खरेदीलाही आज सुरुवात झाली आहे. चियाला 10,000 ते 12,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. बीड जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे कापूस खरेदी ठप्प झाली आहे. मागील आठवडाभरापासून कापूस खरेदी बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त 4.92% क्षेत्रावरच उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. सरासरी 5,990 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी करणं अपेक्षित आहे, पण अद्याप 295 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. तर सिंचनासाठी पुरेसं पाणी नसल्यानं पिकाच्या क्षेत्रात घट झाली. कोरपना तालुक्यात 820 हेक्टर क्षेत्रामध्ये मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये राजुरा इथले शेतकरी उत्पादक कंपनीनं बीबी शहरातील काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून युरोपात मागणी असणाऱ्या मिरचीचं उत्पादन घेतलंय. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय आणि म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. पण गेल्या काही महिन्यांमध्ये दुधाचे दर सतत कोसळत आहेत, त्यामुळे शेतकरी हे संकटात सापडले. व्यवसाय बंद करण्याची परिस्थिती उद्भवण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील उटी परिसरात शेतकऱ्यांनी गव्हाला पर्याय म्हणून चण्याच्या पिकाची लागवड केली. सध्या पिकाच्या काढणीची लगबग सुरू आहे. 12 ते 13 क्विंटल उत्पादन होत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. अहिल्यानगर शहरात 100 वर्ष जुनी असलेली पोलीस वसाहत नव्यानं बांधली जाणार आहे. यासाठी 115 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तर पोलीस वसाहतीमध्ये 320 घरं नव्यानं बांधली जाणार आहेत. हिंगोलीतील ब्रह्मपुरी गावानं एक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. गावातील प्रत्येक घराला स्वतःच्या मुलीचं नाव देण्यात आलंय. गावकऱ्यांनी गावातील मुलींचा अनोख्या पद्धतीनं सन्मान केला. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मित्राला सोडायला गेलेल्या एका मुलानं चक्क परीक्षा केंद्रासह थेट वर्गामध्ये रील शूट केलं. हा रील इन्स्टावरही अपलोड करण्यात आलाय. दरम्यान विद्यार्थी हा वर्गामध्ये हे सगळं शूटिंग करत होता, त्यावेळेला शाळेतील यंत्रणा काय करत होती असा सवाल उपस्थित केला जातो. उन्हाची तीव्रता वाढल्यानं बाजारात माठ दाखल झालेले आहे. गुजरात, अहमदाबाद, परभणीमधून नक्षीदार लाल काळे माठ विक्रीसाठी ठेवण्यात आले. हा माठ 180 ते 300 रुपयांपर्यंत विकला जातोय. यंदा माठांच्या किमतीमध्ये 25% वाढ झाली आहे. रत्नागिरीच्या लोटे MIDC मधील एका कंपनीमध्ये शनिवारी वायू गळती झाली. यामुळे एका कामगाराला बाधा झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करतायत. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील शाळांना ई-लर्निंग प्रोजेक्टरच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. 131 आश्रम शाळांना हे साहित्य देण्यात आले. याबरोबरच हायब्रिड सोलर इन्व्हर्टर आणि सौर ऊर्जा पॅनल सुद्धा देण्यात आलं. तेरापंथ जैन संप्रदायाचे मुनी खेडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कोष्टीआळीमध्ये जैन मुनींच्या विशेष वस्तू हे 1 दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. यात हातांनी बनवलेल्या कापडाच्या मेणाच्या कलाकृती, विविध चित्र, सुमारे 500 ते 600 वर्ष जुनी लिखित साहित्य मांडण्यात आले. जळगावच्या श्री सिद्धी महागणपती मंदिराच्या आवारामध्ये 7,200 स्क्वेअर फूट जागेवर देशी गायींवर मोफत उपचारासाठी हॉस्पिटल उभारलं गेलंय. यामध्ये गायींवर अत्याधुनिक यंत्राचा वापर करून उपचार केले जाणार आहेत. तर देशातील या पहिल्या रुग्णालयाचं लोकार्पण झालं. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरातील 80 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या एका कुत्र्याला आणि एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलंय.
जवळपास 4 तास रेस्क्यू ऑपरेशन चाललं, तर विहिरीमधून बाहेर काढलेल्या या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. कोकणातील बागांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. लाल तोंडाच्या माकडांनी सिंधुदुर्गातील नारळसह काजू, आंबा, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे बागायतदार धास्तावलेले आहेत. तर या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. मराठा आरक्षणासाठी संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मराठा ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरू केलं जाणार आहे. आंदोलक रमेश केरे पाटील उपोषणाला बसणार आहेत. जोपर्यंत लेखी निवेदन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा त्यांनी दिलाय. नागपूरच्या संविधान चौकात आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यात शिवसेना युबीटी पक्ष आक्रमक झाला. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर युबीटीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला. पुण्यानंतर मुंबईतही शिवसेना युबीटी पक्ष आक्रमक झाला. शिवालयाच्या बाजूलाच असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. श्री संप्रदायाकडून हे आंदोलन करण्यात आलं. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप होतोय. तर वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत श्री संप्रदाय रस्त्यावर उतरला. अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर विद्युत कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचं समोर आलंय. यावेळी काम करणाऱ्या शेकडो तरुणांना वेळेवर पगार दिला जात नाहीये. अनेक वर्षांचा फंड भरूनही तो मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीनं महाराष्ट्र भूषण 2024 आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड 2024 सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. खासदार सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41व्या दीक्षांत समारंभ राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या समारंभात 168 पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. अमरावतीच्या निर्मिती पब्लिक स्कूल चांदूर बाजारच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात संत गाडगे महाराज यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नाशिकमध्ये भारत पाकिस्तान मॅच दरम्यान नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. नाशिकच्या ग्रेप एम्बेसी हॉटेलमध्ये प्रेक्षकांनी मॅच बघण्याचा आनंद लुटला. द्राक्षांच्या बागेत मिसळसह मॅच बघण्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. मालेगाव मनमाडमधील क्रिकेटप्रेमी भारत पाक सामना बघण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. दोन्ही शहरात ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आल्या. तर आजचा सामना भारतीय संघाच जिंकेल असा ठाम विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला. आजच्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा विजय व्हावा यासाठी नागपुरातील हनुमान मंदिरात होम हवन करण्यात आलं. क्रिकेटप्रेमींकडून हनुमानाला भारताच्या विजयाचं साकडं घालण्यात आलं. जळगावात समाज बांधवांच्या वतीनं श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करत स्वच्छता मोहीम राबवत अनोखा संदेश देण्यात आला. राजधानी दिल्लीमध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय. यामध्ये निमंत्रितांचे कवी संमेलनात मराठमोळ्या अशा नामवंत कवयित्री स्वाती विनायक फाटक यांनी बडोद्याचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या स्पर्श या कवितेमधून त्यांनी ईश्वराचा मातृत्वाचा स्पर्शाच्या अनेक छटा सादर केल्या. स्वाती फाटक यांच्या या कवितेला साहित्यिकांनी भरभरून दाद दिली. आंगणेवाडीच्या आई भराडी देवीच्या यात्रेची आज मोड जत्रेनं सांगता होणार आहे. तर यावेळी आंगणे कुटुंब मातेची पूजा करून ओटी भरणार आहे. दशावतारी नाटकाचंही आज आयोजन करण्यात आलंय. बोईसर MIDC मधील मधुर नाक्याजवळ भीषण अपघात झाला. कार चालकानं एका पादचाऱ्याला फरफटत नेलं. या अपघातानंतर कार चालक पसार झाला. तर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ते तामसा मार्गावर ट्रक आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये टिप्पर चालक टिप्परमध्ये अडकला होता. दरम्यान 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर टिप्पर चालकाला बाहेर काढण्यात यश आलं. नाशिकच्या देवळा इथल्या एका हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालक आणि मॅनेजरला ताब्यात घेतलंय. कारवाईमध्ये पोलिसांनी 2 पीडित महिलांची सुटका केली.
नवी मुंबईच्या पाम बीचवर एका कार चालकाने मध्यधुंद अवस्थेमध्ये झाडाला धडक दिली, त्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. वसईच्या माणिकपुरा कुंभारवाडा परिसरातील एका इमारतीमध्ये चोरट्यांच्या टोळीनं चोरी केली आहे. एका युवतीनं घरातून 3 मोबाईल लंपास केले. या टोळीमध्ये 3 तरुण आणि एका तरुणीचा समावेश असल्याचं समोर आलंय. इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले. शिर्डीमध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी चोरी झाली आहे. एका शेतकऱ्याला बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली. शिर्डीच्या पिंपळवाडीमध्ये हनुमान मंदिरातून दानपेटी चोरीला गेली, तर निमगाव कोऱ्हाळे इथल्या एका सोसायटीमध्ये घरफोडी करत 2.5 लाखांचा ऐवज लंपास केला. आणि दुसरीकडे शेतात पाणी भरत असताना एका शेतकऱ्याला 3 अज्ञातांनी जबर मारहाण केली. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.